ठाणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत तसेच त्यांना कायम करण्याबाबत आज ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांची भेट घेतली। ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परमनंट करणे, 2015 पासून डाटा एंट्री कर्मचारी जे आहेत त्यांना 11 ते 12 हजार पगार आहे, त्यांचा पगार वाढवणे, तसेच महापालिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे सफाई कामगार तसेच अटेंडंट यांचा पगार वाढवणे याबद्दल सविस्तर चर्चा खासदार म्हस्के यांनी आयुक्तांशी केली। यानंतर आयुक्तांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले। ठाण्यातील रुस्तमजी, लोढा, हिरानंदानी या गृहसंकुलातील रहिवाशांच्या समस्या देखील यावेळी आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या। त्याचबरोबर हिरानंदानी जो डेव्हलपर आहे, हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी 25 वर्ष झाली त्या ठिकाणी लोक राहायला आलेले आहेत। त्यांना ज्या ॲमेनिटीज द्यायला पाहिजेत, जी जागा आहे ॲमेनिटीसाठी, क्लब हाऊस असेल, त्या ॲमेनिटी दिल्या जात नाहीत। आणखी माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जो टाउनशिपचा नियम आहे त्या नियमाचा आधार घेऊन मैदान असेल, रिक्रिएशन सेंटर असेल, त्या कुठल्याही सुविधा हिरानंदानीचा बिल्डर त्यांना देत नाही। हिरानंदानी फेडरेशनची जी लोक कमिटी होती त्यांच्या समवेत आता मी त्यांची भेट घेतली आणि बिल्डर ज्या पद्धतीने लोकांवर अन्याय करतोय, लोकांची पिळवणूक करतो, आणखी 25 वर्ष त्याचा टाउनशिपचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही। डेव्हलपमेंट चार्ज असेल, त्याचबरोबर या सगळ्या फॅसिलिटीज देतो त्याचा चार्ज गेले 25 वर्ष त्यांनी घेतलेला आहे। आणखी 25 वर्ष त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही, कारण जागा नाला बुजवून, खाडी बुजवून जागा विकत घेऊन त्याचा प्रोजेक्ट सुरू आहे। तोपर्यंत 50 वर्ष लोकांना तुम्ही फॅसिलिटी देणार नाही का? तो त्या कायद्याचा उपयोग करून लोकांना फॅसिलिटी देत नाही। ज्या मैदानावर स्वतः मॅरेथॉन करतो, परंतु त्या हिरानंदानी इस्टेट परिसरातील लोकांना त्या मैदानावर खेळून पण देत नाही। या सगळ्याच्या काही गोष्टी होत्या। गेले 6 महिने आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय। असीम गुप्ता साहेबांकडे सुद्धा ही तक्रार आम्ही केलेली आहे। त्याचा उपयोग काही गोष्टींकरता जर कायद्याचा आधार घेऊन जर करत असेल तर त्याच्याविरुद्धसुद्धा आता आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे। त्याचबरोबर रुस्तमजी याचं जे काही नवीन बांधकाम सुरू आहे आणि त्यांनी त्याच्यामुळे लोढा या ठिकाणी किमान 15-15, 20-20 फूट पाणी त्या ठिकाणी जमतं, लोकांना त्रास होतो। नाल्याचा जो काही प्रॉब्लेम्स आहे, त्या ठिकाणी एक रस्ता जातो आहे। ज्या लोढा बिल्डरनी लोकांना बॅडमिंटन कोर्ट DPच्या जागेवरती बॅडमिंटन टेनिस कोर्ट म्हणून बांधलं आणि आता रस्त्याच्या DP कामानिमित्त ते पूर्ण आता उद्ध्वस्त होतं आहे आणि सोसायटीची जागा सोसायटीला मिळत नाही, सोसायटीचं कंपाऊंडही घालता येत नाही। तो जो काही रस्ता जातो आहे तर तो रस्त्यासाठी तो रस्ता थोडा शिफ्ट करणं याकरता आता आम्ही आयुक्तांची भेट घेतली। सर्व त्या ठिकाणचे रहिवासी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेत वाढत चाललेला भ्रष्टाचार तसेच ठाणे महानगरपालिकेतील पाणी टंचाई या दोन्ही प्रश्नांबाबत आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मनसे यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कडक मोर्चा आहे का आजचा? कडक आणि भडक कोण? राजन विचारे। माझ्याकडे आता एक ठराव आहे, नंदलाल समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे ते आमचे राजेंद्रन साहेब न्यायालयात दोषारोप। मला माहिती आहे सर, 1996 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महानगरपालिकेमध्ये 41% भ्रष्टाचार आहे असा आरोप केला होता। त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि त्यावेळी नंदलाल समिती नेमली गेली आणि त्या नंदलाल समितीमध्ये जो काही जे चौकशी केली, दिघे साहेबांनी आरोप केले की त्यामध्ये अधिकृतपणे राजन विचारे यांच्यावरती दोषारोप ठेवलेले आहेत की ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आरोप करून
जो अधिकृत सरकारी दप्तरी भ्रष्टाचारी ठरलेला आहे तो माणूस आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा काढतोय, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. सो चुए खाके बिल्ली हचको चली अशी परिस्थिती राजन विचारेंची झालेली आहे. हे पुरावे आहेत माझ्याकडे सगळे. नंदलाल समितीचा अहवाल, महानगरपालिकेमध्ये 2007ला ठराव येतो आणि तो ठराव आम्ही दप्तरी दाखल करतो, म्हणजे स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि तो त्याला पुढे चालवायचं की नाही ते स्वतःच ठरवणार. त्याच्यामुळे राजन विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत, आपल्याला अधिकृतपणे दिघे साहेबांनी आरोप केले, समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेले आहात त्या नंदलाल समितीमध्ये. आणि जर हे खोटं असेल, दिघे साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिघेला विचारा मोर्चामध्ये की दिघे साहेब खोटं बोलले का, दिघे साहेबांनी खोटे आरोप केले का, त्याचं उत्तर केदार दिघे देतील. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.